नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीचं वारं थांबता थांबेना. तलाठी भरती कधी कधी असे बऱ्याच दिवसापासूनचे हे प्रश्न आहे. मग तलाठी भरतीबद्दल थोडक्यात माहिती, इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि तुम्हाला सुद्धा येणाऱ्या भविष्यातल्या या जाहिरातीच्या अगेन्स्ट तयारी करायला योग्य मार्गदर्शन मिळावं. इग्नाइट अकॅडमी नेहमी तुम्हाला गायडन्स करत असते, योग्य त्या ट्रॅकवर घेऊन जात असते. मग आजचा व्हिडिओ मी तुम्हाला जो घेतलाय तो दोन मुद्द्यांसाठी घेतलाय. काल्पनिक व्हिडिओ तुम्हाला मी सांगितलं होतं की तलाठी भरती जाहिरात कधी येणार आणि कोण घेणार. सो आजच्या व्हिडिओमध्ये त्याचाच पूर्वार्ध लक्षात घेऊन पुढचा टॉपिक मी तुम्हाला सांगतोय. ही एक्झाम ऑनलाईन असणार की ऑफलाईन. आणि नेहमीचा प्रश्न तो आहेच, एक्झाम कोण घेणार, जाहिरात कधी येणार. मग TCS की IBPS अभ्यास करताना मग TCS ला गृहीत धरून आपण अभ्यास करावा की MPSC ला गृहीत धरून अभ्यास करावा. आता हे का मी बोलतोय, कारण बघा, जेव्हा पेपर सेट करणारा पेपर सेटर बदलतो तेव्हा त्यांची मानसिकता बदलते. तेव्हा पेपर जो तुम्हाला येतो तो त्या पद्धतीने असतो. भले दोन्ही ठिकाणी विषय सारखे असतील पण विचारण्याची पद्धत वेगवेगळी आहे. TCS जर घेतला तर TCS ज्या डिफिकल्टी लेवलला प्रश्न विचारतं त्याच्यापेक्षा जास्त डिफिकल्टी MPSC ला आहे. MPSCचं एक्झाम घेण्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे. कदाचित पूर्व आणि मुख्य घेऊ शकते किंवा डायरेक्ट सरळ सेवा जर घ्यायचं ठरलं तर सरळ सेवेचा एक्झाम पॅटर्न जो असेल, विषयानुसार गुणांची प्रश्नांची विभागणी असेल, ही कदाचित दोघांमध्ये वेगवेगळी असू शकते. सो ही सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन वेटेज कोणत्या विषयाला जास्त आहे, वेटेजनुसार कोणत्या टॉपिक सब टॉपिकला वेटेज जास्त आहे, ह्या सगळ्या मुद्द्यांवरती तुम्हाला अभ्यास करताना एक रणनीती आखावी लागते. साहजिक आहे, अभ्यासाच्या अगोदर अभ्यास कसा करायचा, कोणता करायचा, कोणत्या विषयाचा करायचा, काय डेप्थ करायचा, हे जर पहिले प्लॅनिंग असेल तर युद्ध जिंकता येतं. नाहीतर युद्धच आहे, पण आपल्याला माहिती पाहिजे की हे युद्ध लढत असताना यामध्ये जो आपला स्पर्धक आहे, जो आपला काय म्हणूया आपण शत्रू आहे, शत्रू इन द सेन्स मला म्हणायचं आहे की एक्झाम घेणारी जी बॉडी आहे ती कसे प्रश्न सेट करणार आहे हे थोडासा अंदाज घेणं तितकंसं गरजेचं आहे. सो आता हे इनिशियल लेवलला अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कदाचित हे रुचणार नाही, पचणार नाही, पण ज्या अभ्यासू विद्यार्थ्यांना समजतं की बाबा मला एक त्या एक्झामची स्ट्रॅटेजी समजली पाहिजे, की एक्झामचा पॅटर्न समजला पाहिजे, प्रश्नांचं डेप्थ समजली पाहिजे, मला विषयानुसार वेटेज समजलं पाहिजे, तर अभ्यास करायला मला प्लॅनिंग करता येतो. तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की एक्झाम कशी असण्याची शक्यता आहे. आता मी व्हिडिओ तुम्हाला जे सांगतोय हे आत्ताच्या जेवढेही माहिती आहे, अजून कन्फर्म असं माहिती पत्रक काही आलेलं नाहीये, पण झालेल्या घडामोडी आणि होत असलेल्या घडामोडी त्याचा अंदाज घेऊन तुम्हाला मी सांगतोय की एक्झाम कशी होऊ शकते. चला जाऊया महत्त्वाच्या मुद्द्याकडे. काही दिवसांपूर्वी भरपूर सारे पेपरला पण न्यूज आल्या होत्या, त्यानंतर चॅनलला पण तुम्हाला न्यूज बघायला मिळाल्या होत्या की डिसेंबरमध्ये तलाठी भरतीचे वारे, 1700 पदांची जाहिरात येणार. त्या जिल्ह्याची माहिती पण आली होती. हा आहे जळगाव जिल्हा, त्याची माहिती आली होती. 61 पदे रिक्त आहे. न्यूजपेपर त्यानंतर चॅनलला पण बघा बातमी आली होती, राज्यात लवकर 1700 तलाठीची भरती होणार, प्रक्रिया सुरू. महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी सुद्धा माहिती दिली होती. पुढारी न्यूजची बातमी होती. आता महत्त्वाचे 6 मुद्दे मी तुम्हाला इनिशियल लेवलला पटकन एक्सप्लेन करतो आणि मग पुढे घेऊन जातो. 6 मुद्दे कोणकोणते आहे, तलाठी भरती परीक्षा कोण घेणार, महत्त्वाचे मुद्दे बघा. पहिलं तर GR तुम्ही लक्षात घ्या. 18 जुलै 2024चा GR आहे. 2024चा GR आहे, 25चा नाही. या GR बद्दलची माहिती पाठीमागच्या व्हिडिओत मी दिली होती. ज्या GR द्वारे असं सांगण्यात आलं होतं की जेवढेही महाराष्ट्राचे विभाग आहे त्या विभागांचे जेवढेही पदं असतील, पदसंख्या आहेत, ते पदं गट क, गट ब, अराजपत्रित गट क, ही सगळी पदं आता MPSC कडे वर्ग करण्याबाबतचं हे GR आहे. यामध्ये एक समन्वय समिती नेमून त्या विभागाशी बोलून, समन्वय साधून त्या विभागांशी बोलून, म्हणजे तो विभाग यांच्याशी डिस्कशन करणार. सपोज हे डिपार्टमेंट आहे, हा समन्वय समिती आहे आणि हे MPSC आहे. मग डिपार्टमेंटशी समन्वय समिती बोलणार आणि मग त्यानुसार वर्ग करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सो ही समन्वय समितीचं कामच आहे की हे कोणते पदं हे MPSC कडे वर्ग करायची आहे. सो त्यानुसार हा GR निघाला आणि हळूहळू काही पदं वर्ग पण होत आहे. रिसेंटली तुम्ही ऐकलं असेल नगर परिषदेचं, नगर परिषद परिपत्रक बघितलं असेल तर नगर परिषदेची सगळी पदं जवळपास MPSC कडे वर्ग होत आहेत. त्याची प्रोसेस चालू झाली आहे. त्या संदर्भातलं पत्रक पण आपल्याकडे भेटलेलं आहे. ओके, मग हा GR सांगतो की 2025 पर्यंत, 2025चा एंड पर्यंत म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जे सर्व पदं, जेवढी एक्झाम असतील, जेवढे वॅकन्सी असतील, त्या TCS किंवा
कडनं भरण्यात याव्यात, मात्र त्याच्यानंतर TCS IBPS बरोबर करार करू नये असा GR आला होता. आता हे सगळं करण्यामागे बरंच मोठं जन आंदोलन उभं राहिलं होतं, विद्यार्थ्यांचं आंदोलन उभं राहिलं होतं. सगळ्या स्तरामधून इथे याला काय या एक्झामला TCS आणि IBPSला काय झालं होतं, विरोध झाला होता. आणि मग त्या अनुषंगाने सरकारने सुद्धा हा GR काढला होता आणि त्यात स्पष्ट उल्लेख आहे की 31 डिसेंबर 2025 पर्यंतच कोणत्याही विभागाने त्या कंपनीशी करार करावा आणि तुमच्या ज्या व्हॅकन्सी त्या फिलअप कराव्या, मात्र त्याच्यानंतर करार करू नये आणि त्याच्यानंतरच्या एक्झामच्या सगळी पदं MPSCकडे वर्ग करण्याबाबत प्रोसेस करावी असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर MPSCचं परिपत्रक पण होतं त्याच्या अगोदर आलेलं की MPSC अगोदर गट क च्या जागा आम्ही घेणार नाही असं म्हणत होती, पण नंतर MPSCने सुद्धा सांगितलं की आम्ही गट ब अराजपत्रित आणि गट क या सगळ्या जागांसाठी एक्झाम राबवू शकतो असं MPSCचं म्हणणं होतं. मग त्याच्या अगेन्स्ट हा GR पण निघाला होता. मग आता सरकारच्या बाजूने, MPSCच्या बाजूने, संबंधित डिपार्टमेंटच्या बाजूने सगळी प्रोसेस चालू आहे. रिसेंटली तुम्हाला नगर परिषद बोललो मी. मग आता हा जो करार आहे TCS IBPSचा, हा करार सुद्धा मी तुम्हाला आत्ता म्हटल्याप्रमाणे हा 31 डिसेंबर 2025 पर्यंतचा आहे. आता काहींचं म्हणणं करार वाढवता येऊ शकतो, डेफिनेटली करार वाढवता येऊ शकतो. आणि जर करार वाढवून जर तलाठी भरतीसारखी जी खूप महत्त्वाचं पद आहे, महसूल डिपार्टमेंटचं महत्त्वाचं आहे, ग्रामीण भागात प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असलेलं, जवळून बघितलेलं, जवळून अनुभव घेतलेलं हे पद आहे, प्रत्येक गावात तलाठी आहे. सो जवळपास मागच्या एक्झामला म्हणजे 23 मे झाली ती 13 लाख फॉर्म आले होते. मग एवढ्या मोठ्या संख्येने फॉर्म आले आणि त्या भरतीमध्ये प्रचंड गैरप्रकार झाला ते पण मी तुम्हाला सांगतो. सो परत जर ही एक्झाम TCSच्या हातात दिली, परत जर TCSने ही ऑनलाईन एक्झाम घेतली तर प्रचंड प्रमाणामध्ये इथे आंदोलनं आणि विरोध होऊ शकतो. सो हा सगळ्या गोष्टी लक्षात जर घेतलं, संबंधित विभाग, त्या डिपार्टमेंटचे प्रशासकीय अधिकारी, त्या डिपार्टमेंटचे मंत्री म्हणजे बावनकुळे साहेब, हे सगळेच ह्या गोष्टीकडे ह्या नजरेने बघत असतील तर ही एक्झाम कितपत वाटते तुम्हाला, TCS घेईल आणि ऑनलाईन घेईल. सो मागचा हा सगळा आधार जर आपण घेतला तर फार कमी शक्यता आहे ऑनलाईन आणि TCS घेण्याची. सो मॅक्सिमम मग ओढ कुठे जातो, MPSC एक्झाम घेणार आणि MPSC जर घेणार तर MPSC ऑफलाईन घेणार की ऑनलाईन, हा एक प्रश्न आहे. मी पुढे सांगतो, तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता जाहिरात येण्यासंदर्भात तुम्हाला मी काही दिवसांपूर्वी म्हणजे 2-3 दिवसापूर्वी पण एक व्हिडिओ घेतला होता मी आणि काल पण बोललो की निवडणूक आचारसंहिता लागलेली आहे. सो निवडणूक आचारसंहिता कदाचित 31 जानेवारी 2026 पर्यंत कंटिन्यू असण्याची शक्यता आहे. सो या निवडणूक आचारसंहितेमध्ये नवीन जाहिराती देता येत नाही. जर एखादी जाहिरात प्रोसेसमध्ये असेल, त्याची सूचना दिली असेल, विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असेल, काही असेल तर ती प्रोसेस चालू शकते, पण नवीन जाहिरात देता येत नाही. मग हा प्रश्न समोर येतो की सर आत्ताच काल परवा एक जाहिरात आली बघा, महिला व बालविकास विभाग जाहिरात, 17 पदांची जाहिरात आली. ही कशी काय आली, तर ही बघा, एखादी जाहिरात जर घ्यायची असेल तर संबंधित जाहिराती संदर्भात उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांची परवानगी घ्यावी लागते आणि ही परवानगी ह्या जाहिरातीला मिळालेली आहे. त्यांनी त्या जाहिरातीमध्ये मेन्शन पण केलंय, म्हणून ही जाहिरात आली आहे. जर तलाठी भरती जाहिरात घ्यायची असेल तर निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय दोघांपैकी जे योग्य वाटते त्यानुसार तुम्हाला परवानगी म्हणजे कायदेशीर परवानगी घ्यावी लागते आणि मग ती जाहिरात तुम्हाला देता येते. सो ही जाहिरात ती परवानगी घेऊनच आलेली आहे, अन्यथा जाहिरात येऊ शकत नाही. सो तलाठी जाहिरात जर घ्यायचीच असेल तर तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल. पण तलाठी हे ग्रामीण भागातल्या लोकांशी संलग्न असणारा पद आहे आणि ह्या ज्या निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे. सो कदाचित याला परवानगी दिली जाईल असं मला तरी वाटत नाही, कारण याची प्रोसेसमध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी बाकी आहे. बिंदू नामावली पद्धतीने सुद्धा ही प्रोसेस बाकी आहे. सो प्रोसेस बाकी असेल तर या ठिकाणी प्रोसेस करायला वेळ लागेल आणि आता हे सगळेच प्रशासकीय अधिकारी म्हणा, हे सगळ्या गोष्टी हे या निवडणुकामध्ये यंत्रणेमध्ये अडकलेले आहेत. सो आता तरी ह्या पदांबद्दलची जाहिरात येण्याची शक्यता फारच कमी आहे. जानेवारी पर्यंत येणारच नाही. फेब्रुवारीला प्रोसेस चालू झाली तर 1-1.5-2 महिने लागू शकतात, त्यानंतर जाहिरात येण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला अंदाज सांगतो, मी खरं बोलतोय असं नाही, पण तुम्हाला पण एक ढोबळमाने विचार करता यावा, त्या गोष्टी तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करतोय जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला, आता जाहिरात लेट आहे म्हणजे अभ्यास करूच नका असं मला म्हणायचंच नाही. उलट मी तुम्हाला म्हणलं अभ्यासाला पुष्कळ वेळ, अभ्यास खूप चांगला करा. फक्त अभ्यास करताना विषय बदलणार नाही, विषय कदाचित तेच राहतील, फक्त विषयाची प्रश्नांची पातळी बदलण्याची शक्यता आहे. हा पण मुद्दा नीट लक्षात घ्या. थोडा अँगल तुम्हाला चेंज करावा लागेल, तो पण लक्षात घ्या. ओके, आता हे सगळे मुद्दे तुम्हाला मी एक्सप्लेन केले प्रॉपर. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी सांगतोय ते योग्य सांगतोय, त्यात अजून तुम्हाला काही डिस्कशन करायचं, काही विचार, एखादा मुद्दा मांडायचा, तो पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता परीक्षा कोण घेणार ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर परीक्षा कोण घेणार याचं उत्तर 100% आपल्याकडे असं जाऊ शकतं की सर खूप जास्त शक्यता आहे MPSC. आता काही विद्यार्थी, काही काय म्हणजे आपण परीक्षार्थी म्हणतात की सर MPSC नकोच,
आता बघा, याच्यापूर्वी टीसीएसने घेतलंय, टीसीएसने घेतल्याने काय गोंधळ झालाय तुम्हाला माहिती आहे. ज्यांनी एक्झाम दिली त्यांना माहिती आहे, ज्यांचं सिलेक्शन नाही झालं त्यांना पण माहिती आहे का नाही झालं. सो हे सगळे गोंधळ आहेत. सो एमपीएससी कडे वर्ग होणार यात म्हणजे शंकाच नाही, कारण हे सगळे जीआर आणि परिपत्रक तुम्हाला मी आत्ताच सांगितलंय. आता थोडं पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. ही परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन. आता सपोज ही एक्झाम गेली एमपीएससी कडे, एमपीएससी कडे जर गेली तर ही एक्झाम ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल. तर जास्त शक्यता काय, जास्त शक्यता म्हणजे 99.9% किंवा 100% पण मी तुम्हाला म्हणू शकतो की ही एक्झाम ऑफलाईनच होईल. मग प्रश्न असा पडतो, 13 लाख विद्यार्थ्यांची एक्झाम ऑफलाईन कशी घ्यायची. महाराष्ट्रामध्ये एवढे स्कूल्स आहेत ना, एवढे कॉलेजेस आहेत ना जिथे ही एक्झाम राबवली जाऊ शकते, एवढे प्रशासकीय यंत्रणा आहेत ना, एवढे शिक्षक आहेत ना आपल्याकडं, जे की संडेला या ठिकाणी एक्झाम घेतली जाऊ शकते. काही शंका नाहीये हा मुद्दा. आणि जर एमपीएससी तुम्ही म्हणाल की सर त्यांनी ऑनलाईन घ्यायला पाहिजे, तर मग काय एरे माझ्या मागल्या, उपयोग काय होणार आहे. उपयोग काय होणार आहे, एमपीएससीने ऑनलाईन घेतलं मग ती कोणी घेऊ द्यात ना, टीसीएस घेऊ द्या, आयबीपीएस घेऊ द्या, एमकेएसएल घेऊ द्या किंवा एमपीएससी घेऊ द्या, मग ते सारखंच पडणार आहे. येतं लक्षात मला काय म्हणायचं. सो ऑफलाईनच एक्झाम घेतली पाहिजे अशी मागणी मुलांची होती आणि ऑफलाईन एमपीएससी घे अशी पण मागणी होती. आता टीसीएस मध्ये काय झालंय, भरपूर सारे गैरप्रकार घडले आणि गैरप्रकार घडण्यासाठी टीसीएसचे जे अधिकारी असतील, एम्प्लॉई असेल, कर्मचारी असेल, हे सगळे त्याला कारणीभूत आहे. कारण हे सगळ्यांचं लागेबंद झाले होते. बऱ्याच ठिकाणी सेंटर हॅक केले जात होते. बऱ्याच ठिकाणी सेंटरला ह्या अधिकाऱ्यांकडूनच ह्या गोष्टी घडल्या होत्या. त्याचे प्रूफ पण मी तुम्हाला दाखवतो. ह्याच्यावरती बरेच सारे न्यूज पण आलाय, तपास पण चालू आहे, बरेच जण अटकेत पण आहे, त्याच्यावरती केसेस पण चालू आहे. सो परत जर एकदा ऑनलाईन घेण्याचा विचार जर करत असेल एमपीएससी म्हणा किंवा इतर मार्गाने, तर ऑनलाईन परत तोच प्रॉब्लेम येणार जो की इथून पाठीमागे पण आला होता. सो ऑफलाईन मॅक्सिमम घेण्यात यावं अशी सगळ्यांची मागणी आहे. कारण ऑनलाईन म्हटलं की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी हॅक करता येतात. सो असं घडू नये यासाठी ऑफलाईनच शक्यता खूप जास्त असणार आहे. मी परत एकदा सांगतो, मी तुम्हाला एक अंदाज देतोय, शक्यता सांगतोय काय होऊ शकतं. का तुम्ही याच्याबद्दल लॉजिकली विचार करा. जर एमपीएससीने ऑनलाईन एक्झाम घेतली तर मग काय होणार आहे, मग टीसीएसने घेतली काय, एमपीएससीने घेतली काय, सारखंच आहे, काही फरक पडणार नाही. कदाचित पहिल्या वर्षी एमपीएससी कडनं नाही होणार, पण हळूहळू ते होणारच. मग ऑनलाईन जर केलं तर मग मॅक्सिमम एमपीएससी सुद्धा विचार करावा लागेल, ऑफलाईन एक्झाम घेण्याचा मॅनेजमेंट करावं लागेल. रिसेंटली एमपीएससीने याच्यावरती हालचाल चालू केलेली आहे. एमपीएससी शक्यतो सांगत नाही, ओपनली बोलत नाही, पण एमपीएससी कडनं प्रोसेस चालू झाली. जसं की एमपीएससीचे सदस्य म्हणून 5 वरून आता 7 झालेले, 7 2च वाढले, मॅक्सिमम बदल नाही, 7 झाले, पण बदल होत आहे. अध्यक्षाची निवड पण होत आहे. सो एमपीएससी सुद्धा यासाठी तयारी करत आहेच, नाही असं नाही, तयारी करतेच आहे. ओके, एमपीएससी गट क ची एक्झाम ऑलरेडी घेते ना, गट क ची एक्झाम ऑलरेडी घेते. तुम्हाला माहिती आहे गट क ची एक्झाम कोणती आहे. तुम्हाला टॅक्स असिस्टंट, क्लेरिकल नाही का, ह्या ज्या एक्झाम आहेत ना, ह्या गट क मध्ये आहे ना, नाही का, एक्साइज PSI असेल, ह्या एक्झाम आहे ना गट क मध्ये. फक्त एवढंच की ती 2 टप्प्यात होते, प्रिलिम आणि मुख्य. मग आता ह्या सरळ सेवेच्या एक्झाम घ्यायच्या म्हटलं तर ह्या पण 2 टप्प्यात होतील की डायरेक्ट एकच एक्झाम होईल, याबद्दल अजून तरी मतांतर आहे. ते आल्यावर मला पुढे सांगतोच. सो मॅक्सिमम चान्स आहे ऑफलाईनचा. का म्हणतो मी तुम्हाला, ह्या गोष्टी तुम्ही बघा. पाठीमागच्या वर्षामधल्या म्हणजे 2023 मध्ये तलाठी भरतीमधले हे न्यूज पॅटर्न बघा. आरोपीकडे 26 हॉल तिकीट आहे, खोलीत 4 मक्खी हेडफोन होते. तलाठी परीक्षेत घोळ कोण पुरवायचे त्यांना हॉल तिकीट आहे कोडच. पेपर फुटीचा आरोपीच पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागात सहाय्यक अधिकारी बघा. हे डिपार्टमेंटकडनंच हे सगळं झालं होतं. हे यांचा फोटो आहे. नाशिक पेपर फुटीचं प्रकरण पण झालं होतं. त्यानंतर तलाठी परीक्षा पेपर 16 मिनिटातच फोडला. लोकसत्तेची बातमी आहे, टीसीएस कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे नातलग गुणवत्ता यादीत आले. लोकसत्तेची न्यूज आहे. सो हे ऑथेंटिकेट पेपर पण आहे, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर सकाळला होतं, स्पाय कॅमेराद्वारे फोडली एमपीएससीची प्रश्नपत्रिका. आता एमपीएससी पण फोडलीत बरं का, पण एमपीएससी तितकंसं सोपं नाहीये बघा. प्रत्येक ठिकाणी आहेच लूप होल आहेत, पण एमपीएससी मध्ये तितकेशे नाहीये, खूपच कमी, अगदीच नगण्य आहे. त्याची पण बातमी बघायची आहे. तलाठी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची कॉपी 3 लाखात मिळत होती. तलाठी परीक्षेत घोळ, 2 पर्यवेक्षकासह 4 अटक. रेकॉर्डवर गुन्हेगार वकीलच निघाला, रॅकेटचा मास्टर माइंड. हे सगळे बघा तुम्ही. नोकर भरती घोटाळ्याची राज्यभर व्याप्ती, असे 200 जणांविरुद्ध गुन्हा झाला होता बघा. असे हे सगळं चाललं होतं. सो ह्या सगळ्यांचा विचार करता एक्झाम मॅक्सिमम ऑफलाईन कडेच होण्याची खूप दाट शक्यता आहे. सो अभ्यास करताना ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत रीच व्हाव्या, पोहोचाव्या, जेणेकरून अभ्यासाला तुम्हाला एकदम योग्य काय म्हणूया आपण दिशा मिळावी. बाकी तुम्ही अभ्यास करतच आहात, अभ्यास चालूच ठेवा. तुम्ही जे विषय करता ते चालूच ठेवा. फक्त थोडासा विचार तुम्ही काय करायचा आहे की एमपीएससीच्या दृष्टीने करायचा आहे.
एमपीएससीच्या अँगलनी पण तुमचा अभ्यास चालू ठेवा. एमपीएससी म्हणजे काय, कसं कसं विचारते पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो. एमपीएससीने जर एक्झाम घेतली तर नेमके प्रश्न कसे येतात, काय बदल आहे, टीसीएसने एक्झाम घेतली आणि एमपीएससी घेतली तर काय बदल होईल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्की सांगतो. थोडा बदल पण लक्षात आणून देतो, सो तुम्हाला अभ्यासाला अजून सोपं होणार आहे आणि अभ्यास चालू ठेवा. बरेच अजून वेळ आहे, एक्झामला वेळ आहे, ऍड यायला वेळ आहे, पण अभ्यास मात्र चालू ठेवा. याबद्दल तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर बिंदास कमेंटमध्ये टाका. काही तुमचं मत असेल, तुमचं जे काय मत असेल योग्य पद्धतीने फक्त तिथे खाली कमेंटमध्ये नक्कीच मांडा, कारण तुम्ही सगळे सुज्ञान आहात, तुम्ही सगळे एक उमेदवार आहात, प्रशासकीय अधिकारी होणार आहात. सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये तर नक्कीच कळवा. आवडला तर लाईक करून तुमच्या ग्रुपमध्ये पण नक्की शेअर करा. काही शंका असेल तर आमच्या टीमला तुम्ही कॉल पण करू शकता. ओके, सो इथेच थांबूया. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.